झी 24 तास एक पाऊल पुढे। राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ पुढील विधानसभा निवडणूक लढवणार नाहीयेत। पुढल्या निवडणुकांमध्ये ते लोकसभा निवडणुकांच्या रणांगणात उतरतील। समीर भुजबळ यांच्या जागी ते लोकसभेची निवडणूक लढवतील असा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेसने घेतलेला आहे। या निमित्तानं भुजबळ राष्ट्रीय राजकारणामध्ये सक्रिय होणार का हा मुद्दा आता समोर येतोय। विशाल, निश्चितच कारण राष्ट्रवादी काँग्रेसने यापूर्वीच ठरवलं की छगन भुजबळांना यावेळेला विधानसभेवर नव्हे तर लोकसभेवर पाठवायचं आणि नाशिक लोकसभा मतदारसंघ आहे ज्या ठिकाणावरून छगन भुजबळ यांचे पुतणे समीर भुजबळ हे लोकसभेवर निवडून गेलेत त्या ठिकाणी आता छगन भुजबळ निवडणूक लढवतील 2014 साली आणि ते राष्ट्रीय पातळीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या राजकारणात भाग घेतील। आपल्याला माहिती आहे भुजबळ गेले अनेक वर्ष महाराष्ट्रात काम करतायत। भुजबळांची जी राजकीय कार्यकर्ते सुरू झाली ती मुंबईतून नगरसेवक या पदापासून सुरू झाली। त्याच्यानंतर महापौर पद, विधान परिषदेमध्ये विरोधी पक्ष नेते, राज्यात मंत्री असे अनेक टप्पे पार करत भुजबळ उपमुख्यमंत्री पदापर्यंत पोहोचले होते आणि गेले अनेक वर्ष राज्यात राजकारण केल्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसने भुजबळ यांना लोकसभेवर पाठवण्याचा निर्णय घेतलाय आणि 2014 साली भुजबळ हे लोकसभाची निवडणूक लढवतील आणि त्यांच्या जागी कदाचित येवल्यातून समीर भुजबळ यांना विधानसभेची निवडणूक लढवण्यास राष्ट्रवादी काँग्रेस सांगू शकेल। त्यामुळे भुजबळ 2014 नंतर राज्याच्या राजकारणात आपल्याला दिसणार नाहीत। ते दिल्लीत असतील लोकसभेवरती खासदार म्हणून ते दिल्लीत जातील। 2014ची नाशिक लोकसभा मतदारसंघातून ते खासदारकीची निवडणूक लढवतील। दीपक, या संदर्भामध्ये स्वतः भुजबळ यांनी काही प्रतिक्रिया दिली आहे? या संदर्भात भुजबळांशी बोलणं झालेलं नाही, परंतु राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत त्यांनी ही माहिती कन्फर्म केलेली आहे की भुजबळांना लोकसभेवर पाठवण्याचा पक्षाचा निर्णय झालेला आहे आणि भुजबळांची सुद्धा तशी तयारी आहे। आपल्याला माहिती आहे ओबीसी संघटनेच्या द्वारे भुजबळांनी अनेकदा देशभर रॅली करून आपलं देशभर एक नेतृत्व ओबीसी नेतृत्व निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे। यापूर्वी दिल्ली असो बिहार असो या ठिकाणी ओबीसींच्या मोठ्या प्रमाणावर मेळावे भुजबळांनी घेतलेत आणि या मेळाव्यांद्वारे देशभरात ओबीसींचं नेतृत्व उभं करण्याचा प्रयत्न भुजबळांनी केलाय आणि त्याच्यामुळेच यावेळेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने खासदार म्हणून त्यांना दिल्लीत पाठवण्याचा निर्णय घेतला जेणेकरून देशभरात ओबीसीचं नेतृत्व जे भुजबळांना स्वतःला डेव्हलप करायचंय ते करायला त्यांना ती चांगली संधी असू शकेल आणि निश्चितच त्यांच्यासाठी चांगली संधी आहे। धन्यवाद दीपक दिलेल्या माहितीसाठी। राष्ट्रवादी काँग्रेसने अखेर निर्णय घेतलेला आहे। छगन भुजबळ आता लवकरच राष्ट्रीय राजकारणामध्ये सक्रिय होताना दिसतील। झी 24 तास एक पाऊल पुढे।